येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी 2 डिसेंबर 2025 होणाऱ्या येवला नगर परिषदच्या सार्वत्रिक मतदानासाठी शिवसेना गट आणि राष्ट्रवादी गट म्हणजेच शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट यांच्या वतीने येवला शहरामध्ये संयुक्त युतीचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रुपेश लक्ष्मण दराडे यांच्यासह शहरातील सर्व शिवसेनेचे उमेदवार आणि प्रामुख्याने म्हटलं तर येवला शहरातील वार्ड क्रमांक 1 ते 5 यामध्ये मुस्लिम समुदायाने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्याचबरोबर वार्ड क्रमांक 3 मध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीचे संकेत दराडे यांचा विजय नक्कीच म्हणजे तुतारी यांचं चिन्ह आहेत आणि या चिन्हाद्वारे ते निवडणूक लढवत आहेत। त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 1 मध्ये म्हटलं तर अरबाज रफिक शेख यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी घेतलेले आहेत आणि त्यांना सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प वार्ड क्रमांक 1 च्या नागरिकांनी केलेला आहे। वार्ड क्रमांक 2 मध्ये एजाज शेख यांनी सुद्धा जनतेचे कौल त्यांच्या बाजूने खेचून ठेवलेले आहेत। म्हणजेच मागील कित्येक वर्षापासून त्यांनी प्रभागामध्ये जनतेचे मन जोपासत या वेळेस त्यांनी विजयश्री खेचून घेतलेले आहेत। यासाठी शहरातील हायट्रिक माजी नगरसेवक रिजवानभाई शेख यांनी येवले शहरातील समस्त मुस्लिम बांधवांवरती केलेली समाजसेवा त्याचा आज शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट यांना त्याचा फायदा रिजवान मेंबर यांच्यामुळे होत आहेत। त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 4 मधून वकील मेंबर यांनी सुद्धा त्यांची समाजसेवा आणि त्यांचं बहुसंख्य अल्पसंख्याकांवरती असलेलं प्रेम हे शिवसेना शिंदे गटासाठी मतदानासाठी प्रमुख कारण ठरणार आहे। त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 5 मध्ये म्हटलं तर दयानंद जावळे उर्फ झांबू पैलवान यांनी जी धडाडी घेतलेली आहेत त्यांच्या कार्याची यापूर्वी ते लक्कडकोट भागातून त्यांनी नगरसेवक होते आणि त्यांचं खरं म्हटलं तर या शहरामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन चालण्याची या प्रमुख नीतीमुळे आम्ही यापूर्वी सुद्धा जाहीर केलं होतं 16 ऑक्टोबर रोजी जाहीर केलं होतं की रुपेश दराडे यांनी उमेदवारी घ्यावी, त्यांना जनतेचा कौल आणि विजयश्री ते नक्की खेचून आणतील। परंतु आता आम्ही सांगतोय की येवला नगर परिषद यावरती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट या युतीचा भगवा झेंडा नगर परिषद येवला येथे फडकणार आहे। 3 तारखेच्या निकालामध्ये आपण बघणार आहात सर्वाधिक जागा शिवसेनेच्या निघणार आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा सुद्धा त्यामध्ये विजय नक्की आहे। यामध्ये संकेत दराडे आणि इखलाक अन्सारी यांचा सुद्धा विजय निश्चित दिसून येते। येवला शहरामध्ये दराडे कुटुंबीय म्हणजेच आमदार दराडे बंधूंनी तब्बल 200 ते 250 कोटींचा विकास कामांचा वर्षाव एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या निधीमधून या येवले शहरात करून दाखविले आहेत आणि येवले शहरातील नांदगाव रोड रस्ता असेल, मुस्लिम भागातील मस्जिदचा रोड असेल, पारेगाव रोड असेल, बदापूर रोड असेल किंवा अंबियाशाह कॉलनी वार्ड क्रमांक 1 मध्ये
तब्बल त्यांनी 8 कोटीची कामे या विभागातील विकासासाठी त्यांनी केली. यंदाच्या येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांचा पराभव निश्चित आहेत आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पवार गट यांचा विजय निश्चित आहे. पोलीस टाइम्स न्यूज 24 साठी काजी सलीम, येवला.